शेतकरी सोमनाथ लहानू तांबे यांनी दिली माझा इंडिया न्यूजला आपली प्रतिक्रिया। मी सोमनाथ लहानू तांबे, माजी तंटा मुख्य अध्यक्ष बावडी, मुक्काम बावडी, पोस्ट वाघोली, तालुका हवेली, जिल्हा पुणे। मी परवा दिवशी 3/3/2016 रोजी माधुरी संजय शेळके आणि संजय शेळके या दोन व्यक्तींनी एका अतिशय उच्च प्रतीच्या असलेल्या माझा इंडिया न्यूजला चुकीच्या पद्धतीने मिसगाईड करून चुकीची माहिती देऊन माझ्याविषयी जी गट नंबर 246 विषयी मी पुणे महानगरपालिकेच्या पुनर्गणपती विसर्जनाच्या कामाच्या संदर्भात सोमनाथ तांबे असेल, त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेचे अभियंता, उपाअभियंता, सर्व अधिकारी, उपायुक्त सर्वांची जी बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो। ही माझी वडिलोपार्जित प्रॉपर्टी असून या वडिलोपार्जित प्रॉपर्टीचा मला वहिवाट करण्याचा पूर्णपणे कायदेशीर घटनात्मक अधिकार आहे आणि तो मी त्या पद्धतीने वहिवाटत आहे। परंतु 2017 साली माझ्यावरती चुकीच्या पद्धतीने एक केस दाखल झाली। माझ्या सावत्र बहिणींनी ज्या टायमिंगला त्यांनी केस दाखल केली त्या टायमिंगला तिचं रिसर 2007 साली हक्क सोडपत्र हे रजिस्टर्ड डॉक्युमेंटनी मी केलेलं आहे। तिचा मुलगा देखील तिला साक्षीदार आहे। परंतु चुकीच्या माध्यमातून माझ्या वरती जे चुकीचं सोशल माध्यमातून जो तिने बदनामीचा प्रयत्न केला त्याला सर्वप्रथम निषेध करतो आणि त्याचं या ठिकाणी मी खंडन करतो आणि त्याचा जाहीर निषेध करतो। यांनी अशी चुकीची माध्यमांना आणि वस्तुस्थितीमध्ये न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे याचा असे कुठेही सोशल मीडियावरती बदनामी करणं हे त्यांनी केल्यामुळं मी त्यांच्यावरती रिसर फौजदारी गुन्हा दाखल करत आहे। याची मी एकदम जबाबदारीपूर्वक मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी माझ्या माध्यमातून आपल्याला मी सर्वांना या ठिकाणी कळवू इच्छितो। असे प्रकार, अनुचित प्रकार कुठल्याही चॅनल माध्यमातून त्यांनी जरी करण्याचा प्रयत्न केला तरी त्याची पूर्णतः सत्यता तपासून आदरणीय सन्माननीय पत्रकार बंधू सर्वांनी त्याच्यावरती आवर्जून दखल घ्यावी अशी मी या ठिकाणी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून या ठिकाणी विनंती करतो। आणि माझ्यावर झालेल्या अन्यायाचा प्रतिकार म्हणून मी त्यांच्यावरती माधुरी संजय शेळके आणि संजय शेळके या दोघांवरती रिसर गुन्हा दाखल करत आहे। सोशल मीडियावरती माझी मी बदनामी केली त्याबद्दल मी त्यांच्यावर पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये देखील या ठिकाणी मी गुन्हा दाखल करणार आहे, त्यांच्यावर दावा दाखल करणार आहे बदनामीचा। सर, ही जी प्रॉपर्टी आली त्याचे खाते वाटप कधी झाली आणि वडिलांचा मृत्यू कधी झाला? सर, 2007 साली वडिलोपार्जित प्रॉपर्टीची आमची रजिस्टर पद्धतीने खाते वाटप झालेली आहे आणि 2007 नंतर आम्ही सर्व परिवाराशी सगळी चर्चा विनिमय करून गट नंबर 167 गट नंबर त्याचे क्षेत्र होते 30 गुंठ त्यांच्या बहिणींच्या सांगण्यावरून आम्ही किसन चंद्रकांत तांबे मारुती चंद्रकांत तांबे या व्यक्तीला ती प्रॉपर्टी त्यांच्या सांगण्यावरून विकली, त्याचे पैसे घेतले, त्यांना दिले रजिस्टर त्यांच्या सांगण्यावरून त्या गोष्टी करून त्यांनी सर्व बहिणींनी मला रजिस्टर आत्मपत्र करून दिलं आणि ही आमची वडिलोपार्जित प्रॉपर्टी असून या प्रॉपर्टीचा रजिस्टर पद्धतीने वडिलांनी खातेवाटपाने माझ्या ती नाव केलेली आहे। मी काही कोणाला फसवून किंवा कोणाची प्रॉपर्टी लुटलेली नाहीये, ती माझी वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे। जेवढा माझा अधिकार होता तेवढाच माझा बहिणीचा देखील होता। बहिणींच्या मागणीनुसार अर्धा एकर मागितली मी, पाऊण एकर क्षेत्र त्यांना देऊन सुद्धा दुर्दैवाने त्यांनी त्याचे पैसे घेतले, विकले आणि परत माझ्यावरती खोटी केस कोर्टामध्ये दाखल केली। ज्या पद्धतीचा तुमचा महानगरपालिकेसंग करार झाला त्यावेळेस काय तुमचे काय केसेस प्रलंबित होती? रूटसर पद्धतीने पुणे महानगरपालिकेच्या ज्या टर्म्स कंडिशन होत्या त्या पद्धतीने जे टेंडर भरले गेले होतं त्या सर्व टेंडरचा मी पात्र ठरून मी 22, 23, 24 आणि 25 गेली 4 वर्ष झाले मी गणपतीचं पुनर्विसर्जनचं एक सोशल वर्किंगचं काम म्हणून आणि माझी त्याच्यामध्ये जे काय 2 रुपये नफा म्हणून तो मला घटनात्मक अधिकारी माझे सातबारा आहे, माझी वडिलोपार्जित जमीन आहे, मी त्या ठिकाणी काय करायचं हा माझा घटनात्मक अधिकार आहे, मी जमीन माझी वहिवाटतोय आणि त्या पद्धतीने मी काम केलं। मी कुठलाही अनुचित प्रकार केलेला नाहीये। मी समाजाचं एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करतोय। समाजामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने माझे सलोख्याचे संबंध आहेत। सर्व 18 पगड जातींना घेऊन या ठिकाणी मी काम करतोय। पण दुर्दैवाने माझी या संबंधित 2 व्यक्तींनी अतिशय चांगल्या उंच दर्जाच्या असणाऱ्या माझा न्यूजच्या माध्यमातून जी त्यांनी माझी बदनामी केली मी त्यांच्यावरती रितसर पद्धतीने गुन्हा दाखल करणार आहे। ज्या पद्धतीची तुम्ही सातबाऱ्या त्यांची नोंद झालेली आहे त्याचं परिपत्र आहे का तुमच्याकडे? माझ्याकडे रितसर सातबाऱ्याचं परिपत्रक आहे, वारसा हक्क आहे, माझ्याकडे खाते वाटप आहे। त्याच्यानंतर त्या पद्धतीचे माझ्याकडे सातबारे 2005 पासून 7 पासून आज 20 वर्ष झाले माझे सातबारी नोंद आहे, फेरफार आहेत। मी त्याच्यावरती उद्योग व्यवसाय केले, त्याच्यावरती मी माझा प्रपंच चालवतोय आणि तो माझा घटनात्मक अधिकार आहे। काय आता तुमच्या शासनाकडे काय मागणी आहे तुमची? माझी शासनाकडे एवढीच मागणी आहे की अशा खोट्या दाव्याच्या माध्यमातून ज्या बाईने हक्कसोपत्र करून दिलेलं असून सुद्धा त्या बाईच्या जावयाने आणि मुलीने आणि त्या सर्वांनी जी केस दाखल केली अत्यंत खोट्या पद्धतीने चुकीचा दावा तो शासनाने फेटाळून मला योग्य तो न्याय द्यावा अशी माझी एक ग्रामस्थ म्हणून भूमिका आहे। माझा इंडिया न्यूज, वाघोली, पुणे।